Friends, welcome in our own teacher channel. Class 9th English Workshop of Lesson number 1.4 The Story of Tea. वर्कशॉपला सुरुवात करण्यापूर्वी या चहाची गाथा मराठीमध्ये जाणून घेऊया. पण त्यापूर्वी if you have not subscribed my channel then please subscribe to get notification of new video and don't forget to comment. Your comment is my inspiration. The story of tea. चहाची गाथा. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. पाण्याखालोखाल सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे बरे? अगदी बरोबर, चहा, ज्याचा आस्वाद घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायला जवळपास सर्वांनाच आवडते. कॅमेलिया सिनेन्सिस ह्या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने आणि कोंब पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात, मग त्यावर प्रक्रिया करून हवा बंद करून ती आपल्याला विकली जातात. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेमी पाऊस लागतो. त्याचप्रमाणे त्याला आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसवलेले असतात. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1-2 इंचाचाच भाग खुडला जातो. जर नैसर्गिकरित्या हे वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे उंच होऊ शकते. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून 3 फुटापर्यंतच त्यांची उंची ठेवली जाते. त्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाते. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे पानाच्या आकारांवरून त्याची विभागणी केली जाते. सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा, सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा आणि मध्यम आकाराची पाने असणारा कंबोड चहा असे त्याचे प्रकार आहेत. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख विभिन्न ठिकाणे आहेत. उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे. त्यात कर्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिने नसतात. चहातील थिओनाईन आणि कॅफीन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे हे उत्तेजक बनते. चीनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा आलेली आहे. त्यानुसार कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता चीनचा सम्राट शेनॉंग हा प्रवास करीत होता. त्याचा नोकर पिण्याचे पाणी राजासाठी उकळीत होता. त्याचवेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली आणि त्याचबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाची उंची, स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी शोध घेतला. त्याला त्यावेळेस आढळले की चहामध्ये आणखी बरीच औषधे आणि निरोगी ठेवण्याचे देखील गुणधर्म आहेत. तसेच काही विषावर रामबाण उपाय म्हणून देखील त्याचा वापर होऊ शकतो. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम चहाचा पेय म्हणून वापर केला. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी अशी एका वनस्पतीच्या शोधातच तो होता आणि त्याला त्यावेळी याचा शोध लागला आणि बऱ्याच संशोधनानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात. ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागेही राहता येते. चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली. अजून एक कथा तर असे सांगते की चीनी सम्राट हुईसंग चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन केले. चहा तयार करणे, चहापान अशा स्पर्धांचे त्याने दरबारात आयोजन केले. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही.
चहा भारतात प्रथम कसा आला? इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 शोध लावला. 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो. आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना फ्री रॅडिकल्स असे म्हणतात. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. चहामध्ये फ्लेव्हनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट्स असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट्स त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग समजले जाते. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपराच आहे. जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे सभासद असतात. कोणीतरी म्हटलेच आहे की चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. चहा आपला एकटेपणा घालवते, मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन देखील सुखावह करते. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. या चहाच्या सोहळ्यात पेले हे अर्धेच भरले जातात, कारण कपाचा उर्वरित भाग मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. रशियामध्ये चहा तयार केल्यावर धातूच्या समोवार्स नावाच्या खास चहाच्या किटलीतूनच दिला जातो. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलाचा चहा, जास्मिनच्या फुलाचा चहा असे चहाचे प्रकार बनवले जातात. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. आणि भारतात अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता गरम गरम चहा प्यायला आवडतो. पावसाळ्यात तर आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण द्विगुणितच केले जातात. काही जण चहात वेलदोडा, लवंग, जायपत्री असे मसाले घालून स्वाद आणि लज्जत आणखी अधिकच वाढवतात. सकाळी आणि संध्याकाळी चहा हा तर प्यायलाच हवा. काही रसिक जाईच्या मोहक सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा, आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आनंद घेतात. चहाची गोष्ट ऐकून तुम्हाला पण चहा प्यावासा वाटतो ना? हा घ्या मग स्पेशल चहा तुमच्यासाठी. आणि वळूया आता वर्कशॉपकडे. Question 1. List all the names of geographical places mentioned in the passage. Assam, China, Cambodge, Darjeeling, Nilgiris. Question 2. Make smaller words using the letters in the given words. Actually, act, at, all, tall, and call. Refreshing, ring, sing, in, fresh, fin. Immediately, die, mat, ate, dial, date. Investigation, in, on, at, waste, invest. Meditation, at, on, eat, me, edit. Enjoyable, able, joy, enjoy, no, noble. Loneliness, one, on, line, in, lone. Friendship,
friend, fried, ship, find, end. Question 3. From passage, copy correctly any 3 sentences that begin with how. 1. How and when did people first begin to drink tea? Number 2. How did this magical beverage get its name? 3. How did tea first come to India? Question 4. How is the tea beverage made? Tea is made by brewing, that is by infusing tea leaves in boiling water. Question 5. Why are tea plants pruned? The tea plants are pruned and kept at a height of about 3 feet to make it possible for them to pluck the tea leaves easily. Question 6. Complete the following sentences with the help of the passage. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. The teas we buy are usually classified according to the size of their leaves. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. Our body produces chemicals called free radicals. Question 7. Prepare a flow chart to show the growth and journey of tea from the plantation to our homes. Use information from the lesson. Plantation, leaves dried, leaves cured, leaves processed, they packed and sold to us. Question 8. What are botanical names? How are they decided? Botanical names are actually scientific names. These names are according to binomial naming system. They are decided according to their character and classification to which they belong. Question 9. Who was Emperor Shennong? Emperor Shennong was the father of Chinese agriculture and medicine. Question 10. Why did he carry out further investigation about tea? On drinking the boiled water of tea leaves, Emperor Shennong was amazed by the rich flavor and the refreshing quality of the infusion. He was so excited that he decided to carry out further investigation. Question 11. How is tea that is packed and sold to us? The leaves are at first dried, cured and processed. After they are packed and sold to us. Where are the tea estates located? Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, Nilgiris in South India. What is the difference between legends or stories and history? Legends or stories may not be true, but history tells you the facts and true events of the past.
History is the written or recorded or spoken events of the past. Various legends are mostly imaginary and passed down from generations to generations in the form of storytelling. So they are likely to change, but the events in history are generally unchangeable. What is the difference between claim and fact? The word claim is used to say that something is true, although it has not been proved by all people totally. Fact means reality. It is used to refer that a particular situation considered to be true and that it can be proved as a real. Question 15. What are the good qualities of tea? Tea is a healthy, enjoyable, and stimulating drink. It reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. Question 16. Why are the cups only half filled in Chinese tea ceremonies? In most area of China, the tea is made in small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. Thanks for watching my video.